हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर बघा, आपली जी साडी पिन असते तर त्यामुळे आपले ब्लाऊज कित्येकदा फाटतात बघा। जेव्हा आपण समोरची बॉक्स पिन करतो किंवा पाठीमागचा आपला जो पदर अटॅच करायची जिथं जागा असते तर तिथं ब्लाऊज आपला नेमका फाटतो। जर आपण डेली वेअर साड्या यूज करत असू नेहमी तर कित्येकदा माझ्याकडे कस्टमरांची अशीच तक्रार असते की माझा ब्लाऊज जिथं पिन लावतो तर तिथं फाटलेला आहे, तर काहीतरी ताई त्याला करून द्या। तर अशा वेळेस मी काय करते बघा, असे जे कस्टमर नेहमी माझ्याकडे तक्रार घेऊन येतात तर अशा कस्टमरांच्या ब्लाऊजला मी पहिल्यांदाच ही ट्रिक आणि हा जुगाड मी पहिल्यांदाच करते, ते पण त्यांना सांगून, म्हणजे त्यांचा नंतर पुन्हा मला काही दगदग किंवा त्रास होत नाही पुन्हा ब्लाऊज त्यांचं शिवून देण्यासाठी। तर इथं बघा, अशाच एका कस्टमरचा हा ब्लाऊज आलेला आहे आणि पिन लावून बघू शकता तुम्ही। ब्लाऊज तर इतका जास्त जुना झालेला नाहीये, पण पिना लावून लावून त्यांचा जो फ्रंट आणि बॅक आहे तो थोडासा पिन अडकून फाटलेला आहे बघा। तर त्याचा जुगाड मी आता तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला कोणता जुगाड करायचा आहे बघा। तर पिन कोणतीही असो, साधी किंवा आपली जी छोटासा मोती अटॅच असतो पिनांना, तर ती पिन असो, ती ब्लाऊज मध्ये अडकतेच जेव्हा ब्लाऊज नाजूक असतो त्यावेळेस, आणि आपला ब्लाऊज हळूहळू फाटत जातो। तर त्यासाठी मी एकदम सुंदर अशी ट्रिक तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की नेहमी जी मी स्वतःही यूज करते आणि माझ्या कस्टमरांनाही मी करायला लावते बघा। तर इथं बघा, छोटंसं आपल्याला पॅच जे आपल्या ब्लाऊजला मॅच होईल अशा पद्धतीचं मी अस्तरचं किंवा कॉटनचा जो कपडा आहे तर त्याचं पॅच तयार करून घ्यायचं आहे। आणि तेच पॅच आपण जिथं आपण पिना लावतो ब्लाऊजच्या तर तिथं ते पहिल्यांदाच लावायचं आहे बघा, ब्लाऊज फाटायच्या आधी, म्हणजे आपलं जास्त नुकसान होणार नाही किंवा ब्लाऊजचा लुक खराब होणार नाही बघा। तर इथं आता जो फाटलेला ब्लाऊज आहे तर त्याला मी पॅच लावून दाखवते तुम्हाला फक्त 2च मिनिटात। आता एकदम छोटंसं डबल पदरी मी अस्तर जे घेतलं होतं तर त्याला घडी करून अशा पद्धतीनं टिपा मारून घेतलेले आहेत आणि आता जे धागे दोरे निघलेले आहेत ब्लाऊजचे ते मी कट करून घेते आणि तिथंच आता आपण पॅच लावून घ्यायचा आहे, जे की आपल्याला एकदम बाहेर दिसू नये अशा पद्धतीनं एकदम व्यवस्थित परफेक्टली आपल्याला हे पॅच लावून घ्यायचं आहे बघा। अशा पद्धतीनं गळ्याचा आकार आपल्याला बिघडवायचा नाहीये, जसा गळा आहे तर त्याचप्रमाणे हे पॅच शिवून घ्यायचं आहे बघा आतल्या बाजूनी। तर ही खूपच सुंदर अशी ट्रिक आहे, आपलं ब्लाऊज फाटायच्या आधीच आपण ही जर ट्रिक वापरली तर आपली ब्लाऊज फाटणार नाही किंवा आपल्याला पिना लावताना काही प्रॉब्लेम येणार नाही बघा। तर इथं बघा, आतल्या बाजूने पहिल्यांदा मी गोटवरून एक टिप घेतलेली आहे, म्हणजे आपला पॅच बाहेर दिसू नये यासाठी, आणि जसा पॅच आहे चौकोनी तर त्याप्रमाणे मी टिपा घेतलेले आहेत पहिल्यांदा ब्लाऊज वरती। आणि आता आपल्याला जिथं फाटलेले आहे जागा तर तिथून पहिल्यांदा टिप घ्यायची आहे, कारण ती पुन्हा फाटत पुढे जाऊ नये कापड यासाठी। तर अशा 3-4 टिपा मी त्यावरती घेणार आहे बघा। थोडक्यात आपल्याला रफू करून घ्यायचं आहे या ब्लाऊजला अशा पद्धतीनं पॅच लावून। आता अशाच पद्धतीनं मी पाठीमागचा जो आपण पिन लावतो तिथला भाग शोल्डरच्या खालचा तर तिथं पण पॅच लावून घेते बघा। तर हे पॅच लावल्यानंतर तुम्हाला बघत असाल आपल्याला दिसूनही येत नाही इतकं सुंदर हे पॅच बसलेलं आहे आणि आपला ब्लाऊज पुन्हा वापरण्यासाठी रेडी झालेला आहे बघा, तो पण एकदम छोट्याशा ट्रिकमुळं। नाहीतर एक एकदा कशा करतात बघा, माझ्या ऐकण्यात असं आलेलं आहे की पिन लावताना जर ब्लाऊज खराब झाला तर डायरेक्ट तो ब्लाऊज त्या टाकून देतात किंवा वापरायचा बंद करतात। तर तसं करायचं नाहीये, एकदम छोटंसं पॅच लावून आपण पुन्हा ते ब्लाऊज यूज करू शकतो। तर इथं बघा, मी गोटवरून आणखी एक टिप घेतलेली आहे पाठीमागच्या बाजूला आणि तिथं पण पॅच लावून घेतलेला आहे बघा। तर खूपच सुंदर आणि मस्त अशी ट्रिक आहे, आपण नव्या ब्लाऊजवरती पण ही ट्रिक यूज करू शकतो। जेव्हा आपण ब्लाऊज शिवत असतो टेलर कडून असू दे किंवा आपण स्वतः आपल्यासाठी किंवा इतरांसाठी शिवत असू दे, जर कस्टमरांची तशी जर परवानगी असेल पॅच लावण्यासाठी किंवा आपल्या ब्लाऊजला आपण नवीन ब्लाऊज असतानाच अशा पद्धतीनं पॅच लावू शकतो, म्हणजे आपले ब्लाऊज हे खराब होणार नाहीत बघा। पिना लावल्यानंतर जास्त दिवस ते टिकतील बघा। इथं माझा पॅच लावून ब्लाऊज तयार झालेला आहे आणि लुक तुम्ही पाहू शकता, जसा माझा पहिल्यांदा ब्लाऊज होता तर तसाच एकदम मजबूत असा झालेला आहे। आता आपण बिंदासपणे
किती पण पिना लावू शकतो बघा ब्लाऊजला। त्यानंतर हा एक ब्लाऊज तुम्हाला मी दाखवते। हा माझाच ब्लाऊज आहे बघा आणि नवीन ब्लाऊज आहे एकदम। तर याला मी पॅच पहिल्यांदाच कसं लावायचं ते सांगते। तर आपला पुढचा जो अंदाजे भाग असतो जिथं आपण बॉक्स पिन करतो पुढच्या पदराला, तर तिथं आणि पाठीमागच्या बाजूला 2 इंचावरती तर कापड तुम्ही पाहू शकता ब्लाऊजचा एकदम सुळसुळीत असा आहे। तर मी इथं कॉटनचा कपडा घेतला आहे ब्लाऊजला मॅचिंग असा आणि त्याचाच मी आता पॅच लावणार आहे बघा। म्हणजे हा जो सुळसुळीत कपड्याचा ब्लाऊज आहे तो नक्कीच पिना लावल्यानंतर फाटणार आहे थोड्या दिवसांनी, जरी आपण सारखी साडी नेसत नसलो तरीही, कारण कापड नाजूक असलं तर पिनांच्या ओढाताणीमुळे ब्लाऊज हा फाटतोच पिना लावण्याच्या ठिकाणी। तर त्यासाठी आपण पहिल्यांदाच अशा पद्धतीनं पॅच लावून घेतलं तर आपल्या सोयीचं होतं बघा। तर इथं बघा मी आता समोरच्या बाजूला आपली जिथं बॉक्स पिन आपण करत असतो तर तिथं अंदाजे आपल्याला माहिती असतं की आपण किती उंचावरती बॉक्स पिन करतो, तर तिथं मी हा पॅच लावून घेत आहे बघा। आणि हा पॅच लावलेला आपल्याला दिसून येत नाही, कारण पदराचा आपला जो डावीकडचा जो हात असतो तर त्या बाजूला शोल्डरला आपला हा पॅच येतो बघा। म्हणजे पदराच्या खाली आपला हा जो जोड आहे किंवा पॅच लावलेला मार्क आहे तर तो जातो, त्यामुळे तो बाहेर आपल्याला साडी नेसल्यानंतर दिसून येत नाही बघा। तर आता आपला जिथं नॉट असतो ब्लाऊजचा म्हणजे 2 इंच खाली शोल्डर पासून, तर तिथं मी हा पाठीमागच्या बाजूला पॅच लावून घेते बघा, जिथं आपण पदर अटॅच करत असतो ब्लाऊजला। अशा पद्धतीचा जर जुगाड तुम्ही पण यूज केला तर तुमचे आणि तुमच्या कस्टमरांचे जे ब्लाऊज आहेत तर ते पिनांमुळे फाटणार नाहीत बघा। तर एकदम सुंदर असा जुगाड आहे। मी जवळजवळ जेव्हापासून ब्लाऊज शिवते तर तेव्हापासून मी हा माझ्या स्वतःच्या ब्लाऊजसाठी आणि कस्टमरांची जर त्यांची जर परवानगी असेल तर त्यांच्या पण ब्लाऊजला मी हा पॅच लावून देते बघा। किती सुंदर पद्धतीने आतल्या बाजूला आपला पॅच हा बसलेला आहे। आणि आता मी तुम्हाला दाखवते वरून लुक। अजिबात दिसून येत नाही की आपण पॅच लावलेला आहे आणि आपला ब्लाऊज पण एकदम सेफ होतो बघा, म्हणजे फाटणार नाही कधीच आपण पिना लावत गेलो तरी पण। तर आता मी तुम्हाला इथं पिन लावून दाखवते डायरेक्ट, म्हणजे जास्त जाडीचा पण हा भाग झालेला नाहीये, पटकन पिन घुसते। बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित साधी पिन किंवा आपली जी मोती टाकलेली पिन असते तर ती सुद्धा सहजपणे घुसते बघा, काही प्रॉब्लेम येत नाही साडी पिन करताना। तर आजचा हा जुगाड तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि आजची ही ट्रिक आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत थँक्यू।